नमस्कार गाय, जय श्रीराम. मी धीरज पाटील तुमच्या सर्वांचे स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरील पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. तर गायज मागचे तर तुम्ही ब्लॉग बघितले असेल. असंच मित्रांबरोबर फुल एन्जॉय मस्तीचे ब्लॉग चालू आहेत सध्या. कारण काय नुसतं फिरतो आहे, मित्रांबरोबर एन्जॉय करतो आहे. लास्ट टाईम फार्म हाऊसचा प्लॅन करायचा होता म्हणून मूवीला गेलो होतो, म्हणजे तिकडे जाऊन भेटून सर्व एकमेकांशी बोलण्यासाठी. तर आता मग प्लॅन आमचा सक्सेस झालेला आहे. तर आता आम्ही निघालो आहे फार्म हाऊसला जाण्यासाठी. पालिवलीला चाललो आहे आपल्या भिवंडीमध्ये. तर मग आता मी आणि माझे मित्र सर्व आम्ही निघालो आहे फार्म हाऊसला जाण्यासाठी. तर आता ते लोक येतात माझ्या घराच्या इथे मला घेण्यासाठी. तर मी आता झालो आहे रेडी. तर बोललो आता तोपर्यंत ब्लॉग आपण चालू करूया. ते येतील मग त्यांना आपण ब्लॉगमध्ये शूट करू. तर मग या ब्लॉगमध्ये तुम्हाला आम्ही फार्म हाऊसवर जी काही मजा मस्ती करणार आहे ते बघायला भेटणार आहे, एन्जॉयमेंट पूर्ण. तर मग कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये, पूर्ण ब्लॉग बघा. खूप मजा येणार आहे आणि खूप मस्ती करणार आहे आम्ही. तर या आता बघा ब्लॉग पूर्ण. चला तर चला मग आहेत. आता आपले मित्र आलेत तर जाऊया आता खाली म्हणजे मेन रोडला जाऊ. त्यांना बोललो आतमध्ये नका येऊ, परत बोललो तिकडून बाहेर जायला लागेल, म्हणजे गावाच्या बाहेर थांबलेत कमानीवरती आपल्या इथे. तर जाऊन आता त्यांना भेटतो, मग त्यांच्याबरोबर जातो. आणि काही मित्रांना सांगितलं तर मी येतच नाही बोललो आहे. त्यांना बोललो का मम्मी काहीतरी तुमच्यासाठी पार्सल देणार ते घ्यायसाठी या. तर फक्त दोघा जणांनाच माहिती आहे की मी येणार आहे. आता जाऊन त्यांना सरप्राईज पण देतो आणि मग त्यांना भेटो, त्यांच्यासोबत जाऊ फार्म हाऊसला. मग गाईज आता निघालो मी घरातून. ना सरप्राईजचे आपल्याला लागले वाट. एका मित्राने मला बघितलं मगाशी घरी येताना. तर मला बोलत आहेत की तुला आम्ही बघितलं आणि आम्हाला सांगतो येणार नाही. तर काय सरप्राईज देऊ त्यांना. आता सगळ्यांना माहिती पडलं. तर चला मग आता जाऊन त्यांना डायरेक्टली भेटतो मी. मग त्यांच्याबरोबर बसून गाडीमध्ये जातो. मग तुम्हाला दाखवतो ट्रॅव्हलिंग वगैरे आमची आणि मजा मस्ती गाडीमध्ये आणि तिकडे गेल्यावरती. या काही आता आपले मित्र आलेले आहेत आणि अजून एक गाडी यायची बाकी आहे म्हणून आम्ही थांबलो आहे. तर बघा आपला ईश्वर. दुसऱ्या गाडीत बसणार आहे मी. या गाडीत जागा नाही, गाडी फुल होऊन आली आहे लोकांची अजून. तर त्यांची ते लोक आल्यावर आता त्या गाडीत बसून आपण निघूया. मग चला गाडीत आपली गाडी आली. या गाडीत आपल्याला जायचं आहे. फुल एसी चिल करून आलेत. त्या गाडीत भाई नको जाम किचकिच आहे. चला आता नका करू. तर चला दादा लवकर. तर चला गाईज दोन्ही पण गाड्या आमच्या निघाल्यात आता आणि आम्ही सर्व आता निघालोय फार्म हाऊसला जाण्यासाठी. तर आता तुम्हाला मधीच रस्त्यातला नजारा वगैरे दाखवतो आणि मग डायरेक्ट फार्म हाऊसवर जाऊन आपण भेटूया. सर्व सामान वगैरे तर आपण घेतलेलं आहे, जाऊन फक्त आता एन्जॉय करायचं आहे. तर आता जाऊन तुम्हाला फार्म हाऊसवर भेटतो आणि मध्ये पण एन्जॉय दाखवतो, नजारा वगैरे दाखवतो. तर कंटिन्यू राहता ब्लॉगमध्ये. तर गाईज बघा आम्हाला पूर्णालाच किती ट्रॅफिक लागली. पूर्ण एकदम जाम आहे मागे पुढे. भिवंडीची ट्रॅफिक तुम्हाला पण माहितीच आहे कशी आहे. भिवंडीच्या ट्रॅफिकमध्ये पूर्ण वाट लागली. आम्हाला 5 वाजता पोचायचं होतं, इथेच 5 वाजले आम्हाला. आता बघू ट्रॅफिकमध्ये किती टाइम लागतो किती नाही. वैताग आला ट्रॅफिकमध्ये. तर आपण पोचल्यावर आता तुम्हाला दाखवतो किंवा आता पुढे ट्रॅफिक कवर झाली ना तर चांगला व्ह्यू वगैरे असेल तर तुम्हाला मग ब्लॉगमध्ये दाखवतो. तर आता राहा कंटिन्यू तुम्ही बघा. गाईज आम्ही फायनली आलोय फार्म हाऊस वरती. आपले मित्र पुढे पोहोचलेले आहेत. पकड गेल्या ते लोक पूल मध्ये चालू झालेत एकदम पोवायला मस्त. तर आता आपण उतरूया मस्त. आणि आमचा रोहित सारखं गाडी बंद पाडत आणलाय. थांबवत वापस 16 वैताग आला आम्हाला याच्यामुळं. तर चला आता आपण पहिले उतरूया. बॅगा बिगा हे लोक आणतील. समोरच बघा किती मस्त एकदम पूल आहे आणि व्ह्यू तर बघा एकदम कडकवाला. आणि हा फार्म हाऊस आहे. तर गाईज आलोय फार्म हाऊस वरती. तर तुम्हाला एक टूर देतो मस्त एकदम दाखवतो कसा आहे फार्म हाऊस. तर बघा आता 1 मिनिट थांबा. तर बघा असा समोर फार्म आहे आणि मागे एकदम मस्त डोंगर आहे.
आणि इथे पूल बघा किती भारी आहे, एकदम मोठाचा मोठा पूल आहे. ते बघा इथून पण फार्म आहे असा. पूल तर एक नंबर आहे. पूल तर खूप मस्त, म्हणजे खूपच आवडला आम्हाला. मोठाच्या मोठा असा पूल आहे. इथे असा झोका वगैरे आहे. आणि आता तुम्हाला आतमधला व्ह्यू दाखवतो कसा आहे. एकच मिनिट थांबा फक्त, दाखवतो तुम्हाला मी. तर बघा आता आपला उमेश भाऊ बसला आहे. हा हॉल आहे मोठा एकदम. इथे आहे बेडरूम आणि वॉशरूम आहे. हा दुसरा बेडरूम, मस्त एकदम वॉशरूम अटॅचवाला. आणि इथे किचन आहे. आणि बाई लोक किचनमध्ये काय बनवतात, मॅगी. भूक लागली सगळ्यांना, आल्या पहिला मॅगी बनवतात चीजवाली. आणि किचनच्या इथून एक डोअर मस्त परत पुलाच्या इथे. तर जर तुम्हाला पण यायचं असेल तर नंबर घ्या माझ्याकडून कमेंटमधून. डिस्क्रिप्शनमध्ये मी टाकतो नंबर वगैरे फार्मवाल्याचा, या तुम्ही पण. तर मग आत्ताच आलो आहे, त्यासाठी जरा फ्रेश वगैरे होतो. मग तुम्हाला एन्जॉयमेंट करताना मी दाखवतो सर्व. तर कंटिन्यू बघा आता. या गाईज, आता आम्ही घेतलंय चिकन मॅरिनेट करायला. आम्ही म्हणजे आपल्या मित्रांनी तलाईसाठी. चिकन मस्त मॅरिनेट करायला ठेवू, नंतर मग तळायचं आहे त्याला आपल्याला खाण्यासाठी. चला आता कपडे वगैरे बदलू आणि मग पूलमध्ये उतरू आता. या तर बघा आपले भाऊ मस्त कांदा, अजून काय कांदा येतोय, टमाटर काकडी वगैरे कापतात जेवणासाठी आपल्याला. आणि तिकडे चिकन मॅरिनेटला ठेवलं आहे आपण मॅगी वगैरे खाल्ल्यानंतर. आणि आता मुलांचं सगळं चाललंय पूलमध्ये उतरायची प्लॅनिंग. खुर्च्या वगैरे नेऊन ठेवल्यात. आता आम्ही मस्त पुलामध्ये उतरणार आहे, फुल एन्जॉय करणार आहे आता पुलामध्ये. तुम्हाला दाखवतो आता एन्जॉय पुलामधला. तर आता बघाच. आणि बघा तुम्हाला एकदम मस्त नेचर बघा किती भारी, एकदम सुंदर निसर्ग आहे. सर्व एकदम शांत आहे बघा, किती मस्त एकदम वाटतं. आणि मागे एकदम डोंगर आहे, खूप छान. आणि इथे सनसेट पण, आता सनसेट होऊन गेला, लेट केलं सनसेटसाठी. तर मग आता आपण पुलामध्ये उतरतो, एन्जॉय मस्ती तुम्हाला दाखवतो मी. बघा आता मारुडे या इकडं. तर गाईज आता आम्ही उतरते सगळे आता पूलमध्ये. बघा सगळ्यांची झाली तयारी उतरायची. आता फुल एन्जॉय आहे, नुसती मस्ती दाखवतो तुम्हाला. आणि या बघा, याला विहिरीमध्ये पोहायची सवय आहे. नुसता उलट्या बिलट्या कशा पण उड्या मारतोय. मार उडी मार, उडी मार. तर गाईज आता पूलमधून बाहेर आलेलो आहे, कपडे वगैरे परत चेंज केले. तर आता कॉर्न बनवायला घेतलेत, कॉर्न आणि म्हणजे असंच खाण्यासाठी स्नॅक्स. तर आता कॉर्न बनवूया, चीज कॉर्न बनवतो मस्त मसाला वगैरे टाकून. त्याच्यानंतर मग पार्टी चालू पोरांची सर. तर आता बघा, तर बघा मस्त कॉर्न आम्ही घेतलेत, त्यामध्ये बटर वगैरे चीज वगैरे टाकले, वरतून मस्त मसाला टाकून. बटर दिसतंय बटर मध्ये फक्त बटर.
मस्त बटर आणि एकदम चीज टाकू आणि एकदम मसाला टाकून कडकमध्ये बनवू आणि जाऊ खायला. बघा आता तुम्ही इथे अंडे बॉईल करण्यासाठी पाणी ठेवले. आपण कुठे गेले अंडे आणलेत मस्त. अंडे इथे लपलेत या हा. पिशवीमध्ये अंडे आहेत. मस्त आम्ही 1-2 डझन अंडे आणलेत. आता अंडी वगैरे मस्त आपण बॉईल करायची. अंडे बॉईल करून आता मस्त बसूया पार्टी करायला. या चालतंय? अरे कॉर्न वगैरे बनवल्यानंतर आम्ही चिकन बनवायला घेतलेलं आहे, चिकन तळायला. तर इथे आपल्याकडे लॉलीपॉप आहेत मागाशी आपण घेतलेले आणि चिकन मॅरिनेट केलेलं आहे. तर फ्राय करतो इथे आपण. आणि इथे काय बनवतो रे आपण? भुजिंग नाही रे, काय बोलतात त्याला? तंदुरी टाईपमध्ये बनवतो आपण. मॉळी सोडून कबाब टाईपमध्ये बनवते. कबाब बटर मस्त बटर वगैरे लावून. तर आता चिकन वगैरे मस्त आपण तळूया. कॉर्न वगैरे तर घेतलेलेच आहेत खायला, मग चिकन वगैरे पण आपण खाऊया मस्त. आणि एन्जॉय चालू आहे तिकडे फुल. परत पूलमध्ये उतरणार आहे तेव्हा तुम्हाला भेटतो मी आता. चला. आणि रोहित बघा आमचा फुल मेहनत घेतोय. घामाटलाय तरी पण नुसता तळतोय चिकन, एकदम सिरियस घेतलं त्यांनी. आणि उमेश बघा इथे उभा राहून हेल्प करायची. हा सांगतोय, मदत करतो नाही तर खात बसलाय चिकन तळलेला. खा आपल्यासाठीच आणलंय. हा तर चला तुम्हाला पूलमध्ये उतरल्यावरती भेटतो आता. परत जातो पूलमध्ये. तर फुल फालतूगिरी चालले पूलमध्ये. आणि इथे शनिवार आहे आपला म्हणून आम्ही किचनमध्ये चिकन बनवायला हेल्प करतोय मी. आता झालं आहे ऑलमोस्ट बनून. आणि ज्यांचा शनिवार नाही त्या लोकांना दिला पण खायला. तर बघा तुम्हाला दाखवतो. त्यांची फुल एन्जॉयमेंट चालली आहे. शनिवार नाही त्यांचा फुल मस्ती करतात, मजा करतात एकदम मस्त. चिकन वगैरे खाऊन, लॉलीपॉप कबाब वगैरे खाऊन. आणि आमचा शनिवार आहे म्हणून आम्ही वाट बघतोय कधी आमचा शनिवार संपतोय आणि कधी आम्ही एन्जॉय करतो. तुम्हाला दाखवतो आता. बघा आपले मित्र माझ्याबरोबर कसे मेहनत करतात, रोहित आणि उमेश, चिकन वगैरे बनवायला. तर 1 मिनटं दाखवतो तुम्हाला. तर भाई बघा एकदम मस्त शेफ बनलाय. एकदम असं आग बीग लावून बनवतोय. पाणी वाट. हा शेफ बनतोय शेफ. आपल्याला मॉडेलला पाठवणार आहे आम्ही शिकवायला. मॉरिशसला पाठवणार आहे भाईला आता हॉटेल मॅनेजमेंट करण्यासाठी. आणि हा चिकन वगैरे आपला बनून झाला इकडे. आणि बाकीचा दिला त्यांना खायला, थोडासाच उरलेला आहे. खूप आहे आपल्याकडे, भरपूर आहे. आणि लॉलीपॉप वगैरे सर्व आपण बनवले. थोड्याच वेळात आता 12 वाजतील, मग मी पण जाईल त्यांच्याबरोबर एन्जॉय करण्यासाठी. तर आता दाखवतो तुम्हाला मस्त मजा. या मला मगाशी दाखवलेलं अंडी वगैरे उकडायला ठेवलेले. तर बघा आता अंडी उकडल्यानंतर मस्त त्यांना तव्यावर फ्राय वगैरे केलेत मीठ मसाला वगैरे टाकून. आणि इथे बाकीचे आता आहेत उकडलेले, अजून उकडायचे आहेत. ते पण आता सोलतो अंडी मस्त, त्याचे कवटे वगैरे काढतो आणि बनवतो. तर सगळे पूलमध्ये मजा मस्ती करतात. इथे आम्हीच तिघं किचनमध्ये फुल गरम होते तरी पण आम्ही काम करत बसले. काय करणार आता, उपवास आहे आमचा. आता 12 नंतर आम्ही मजा मस्ती करणार आहे. अंडी वगैरे त्यांना घेऊन जातो, चिकन वगैरे घेऊन जातो. नुसतं काम सांगतायत आम्हाला, हे आण ते आण, हे आण ते आण. तर गाईज आता रात्रीचे वाजलेत 1:30 वाजलेत. तर पूलमधून सर्व बाहेर आले. एन्जॉयमेंट वगैरे अजून चालू आहे मित्रांची. तिथे काय रात्रभर चालू असणार आहे. तर मग आता जेवलो वगैरे सर्व. जेवल्यानंतर परत पुलामध्ये उतरलेत. तर मग आता आम्ही पण पुलामध्ये उतरतो, जरा रातभर एन्जॉयमेंट वगैरे करतो. तर मग आता काय सारखं पुलाचं शूट नाही करत. तर तुम्हाला आता डायरेक्टली मी सकाळी भेटतो. सकाळी आपण ड्रोन शूट करणार आहे. ड्रोन आणलेले आहे, ड्रोन आपण उडूया, ड्रोनचा व्ह्यू वगैरे आपण घेऊया. तर चला मग आता आम्ही जातो परत पूलमध्ये एन्जॉय करण्यासाठी. मग तुम्हाला डायरेक्ट मी सकाळी भेटतो. चला. तर शुभ सकाळ गाईज, गुड मॉर्निंग. तर आता उठलो आहे आम्ही सर्व. सकाळचे वाजले आहेत 9, 9:30 झाले आहेत. रात्री फुल एन्जॉय केला, फुल मजा मस्ती केली, फुल एकदम रात्रभर आम्ही धमाल केली. 4:30, 5ला झोपलो आम्ही. तर आता परत उठलो आहे लवकरच आणि आता परत पूलमध्ये चाललो आहे मजा मस्ती करण्यासाठी. आणि आता नाश्ता वगैरे पण काहीतरी बनवतो. मॅगी वगैरे आणलेल्या आहेत नाश्त्यासाठी. आणि काहीतरी बघू पोहे वगैरे काय असेल तर बनवूया, नाही तर मग मॅगी वगैरेच बनवणार आहे. तर मग आता परत आम्ही सर्व सकाळी उठून पूलमध्ये चाललो आहे फुल एन्जॉय मस्ती करण्यासाठी. तर आता चला तुम्हाला दाखवतो मी एन्जॉय मस्ती. तर बघा तुम्ही. आणि आपले मित्र पूलमध्ये उतरलेत, चालू झालं एन्जॉय सकाळी. आता आम्ही पण चाललोय नाश्ता करून पूलमध्ये फुल एन्जॉय करणार आहे आता. बघा तुम्ही. तर गाईज बघा फुल एन्जॉय चालू आहे पाण्यामध्ये.
दहीहंडीची प्रॅक्टिस चालू आहे पाण्यामध्ये. असे 3 तर लावलेत बघा तुम्ही आता पाण्यामध्ये. फुल एन्जॉय. तर काय तुम्हाला काल बोललो होतं ना आम्ही ड्रोन सोडणार आहे. तर बघा आपला भाऊ आहे फोटोग्राफर राहुल इरले, बाईने आणले ड्रोन. तर आता आपण ड्रोन सोडणार आहे वरती आणि ड्रोन शूट करणार आहे फुल एकदम असा मजा. आणि व्ह्यू तर तुम्हाला काल दाखवलेलाच. आता पण बघा मस्त डोंगर वगैरे आहे बाजूला, फुल एकदम एन्जॉय. आता पुलामधून आलोय बाहेर. बिर्याणी वगैरे तर आहे आपली, भाऊनी बनवले मॅगी. तर आता मॅगी खायला आम्ही आलोय बाहेर पुलाच्या. तर चला फटाफट मॅगी वगैरे खाऊया, नंतर मग जेवण वगैरे घरी जायसाठी निघूया. सकाळचा नाश्ता सर्वाला पुरवला असे घ्या बाबा मॅगी. तर मॅगी खाऊया आपण, त्याच्यानंतर मग निघूया आपण जेवण वगैरे. चला आता मॅगी खाऊन भेटतो तुम्हाला मी. आता आम्ही निघालेलो आहे घरी निघण्यासाठी. घरी म्हणजे घरी ना जाणार आहे डायरेक्ट. मित्रांनी प्लॅन केला आहे का बोलतात वसईला कुठेतरी जाऊया बोलतात फिरायला, कुठला तरी बीचवर. मला वाटते गोराईचा प्लॅन आहे, गोराईला किंवा वसईला कुठेतरी बीच आहे तिकडे. तर मग आता गाड्या वगैरे सर्व काढल्या आहेत, सर्वांची तयारी झाली आहे. मस्त पूलमधून उतरल्यावर आंघोळ वगैरे केले. जेवायला पण ते बोलतात बाहेरच जाऊया. जेवलो नाही आम्ही, फक्त असंच स्नॅक्स वगैरे केलं, मॅगी वगैरे खाल्ला. तर आता तयारी चालेल सगळ्यांची निघायची, तुम्हाला दाखवतो. मग आता इथून जाणार आहे आम्ही वसईला वगैरे कुठेतरी, कारण इथून जवळ आहे वसई. तर मग बघू, तुम्हाला दाखवतो आता ब्लॉगमध्ये कुठे आम्ही जेवायला चाललो आहे आणि काय प्लॅन आहे पुढचा. तर बघा आता तुम्ही कंटिन्यू पुढे. तर बघा तयारी आपली सगळी झालेली आहे. रोहित आपला गाडी पुसतोय आणि इथं आपले मित्र सर्व. तर खूप म्हणजे खूप एन्जॉय केला, खूप मजा केली, मस्ती केली. खूप म्हणजे खूप एकदम ओव्हर मजा मस्ती केली सकाळी 4-4, 5-5 वाजेपर्यंत. तर आता लवकरच नवीन पण कुठला तरी प्लॅन होईल आपल्या ग्रुपबरोबर. खूप एन्जॉय केला आहे. तर आता इथून निघूया, जेवायला जाऊया कुठेतरी. जेवायला गेल्यानंतर मग बघूया आता पुढचा काय प्लॅन आहे, कुठे जायचं आहे. मी काय माहिती नाही, लोकांना बोलू तुमच्या मनाने जे काय करायचं करा. बाहेर ऊन लागते खूप. आता बसतो गाडीमध्ये. तर मग तुम्हाला आता काय प्लॅन आहे पुढे जाऊन भेटतो मग. या मला पाठवून कोणाला बसायला. चला आता आपण निघालोय परतीच्या प्रवासासाठी. म्हणजे आता घरी तुम्हाला जसं बोललो घरी ना जायचं आहे, कुठेतरी वसईला जायचं आपल्याला. तर एक गाडी आपली पुढे चालली आहे स्कॉर्पिओ आणि आम्ही त्यांच्या मागे. तर सर्व मित्र आता एकत्र सर्व चाललो आहे आम्ही. बघूया काय प्लॅन आहे, कुठे जायचं आहे. जिकडे नेतील आपले मित्र तिकडे जायचं, एन्जॉयच करायचं आपल्याला. तर आता बघा तुम्ही पुढे मस्त आता कुठेतरी जाऊन जेवतो आम्ही ढाब्या वगैरे किंवा हॉटेलला कुठल्या तरी. कारण जेवण वगैरे जे आणलेलं मित्र बोलतात ना जेवायचं, आणि ते थोडं खराब वगैरे पण झालं होतं. बनवलेलं तसंच ठेवलं, एन्जॉय करत राहिलो, ते खराब झालं. तर बोललो आता राहून देते. मग आम्ही असंच नॉर्मल स्नॅक्स वगैरे जे आणलं होतं स्नॅक्स वगैरे केलं. तर मग आता चाललो जेवायला बाहेर आणि कुठेतरी एन्जॉय करण्यासाठी. तर आता बघा तुम्ही, चला. बघू शकता आम्ही आलोय आता बीच वरती.
तर एकदम मस्त हवा सुटलेली आहे. काय माहिती बीचचं नाव नाही माहिती कोणत्या बीचवर आहे. हे लोकांनी आणले कुठल्या कुठल्या गावागावातून फिरत. आता आपली पब्लिक पूर्ण उतरले खाली गाडीच्या सर्व. तर आता पूर्ण मस्त मजा मस्ती करू, एन्जॉय करू. तुम्हाला दाखवतो आता. एवढं मजा मस्ती केली पुलामध्ये, फार्म हाऊसवरती, तरी पण आता बीचवर घेऊन आले. इकडे लोक फोटो वगैरे काढतात, रील्स वगैरे काढतात. मला काय आता कंटाळा आला आहे म्हणून मी साईडला थांबले, ब्लॉग शूट करते. मग बघू आता हे लोक किती वेळ लावत आहेत. या लोकांबरोबर थोडा वेळ थांबतो, नंतर मग गाडीत बसून घरी, कारण घरी पण जाऊन एक दोन कामं बाकी आहेत आपली, ती कामं करायची आहेत. तर आता बघूया. चला बघा कसं फोटोशूट वगैरे चाललं आहे आपल्या बाई लोकांचा, रील्स वगैरे चालू आहेत. हा बघा कुत्र्याशी मस्ती करते. आणि माझ्या फोनला चार्जिंग नाही म्हणून मी रोहितच्या फोनमध्ये शूट करते. तर रोहित बघा सारखं फोन मागते, त्याला बोललं थांब जरा. आता झालंय मजा मस्ती, बीचवरती फोटो वगैरे काढले, भरपूर मित्रांनी रील्स वगैरे काढले. तर आता आम्ही निघालोय. पहिला जाऊन काहीतरी खातो, जेवायचं राहिलं बाजूला नाही. लोक घेऊन आलेत बीचवरती, नुसतं बीचवर फिरवत आहेत. धीरज एक फोटो काढ ना गाडी. तर आता आम्ही जातो पहिले ब्लॉगमध्ये आपण पण घे काहीतरी खाण्यासाठी. आता जातो आम्ही काहीतरी खाण्यासाठी. बाय गाईज. नाव बी घे. चल निघाले, रस्ता समजणार नाही लवकर. खाणं पिणं सोडून आलेलो बीचवरती. चला आता जाऊन पहिलं खाऊया, भूक लागले. आता आम्ही पोचलोय ठाण्याला. भरपूर मस्त ट्रॅव्हलिंग वगैरे केली आणि बीचवरून निघाल्यानंतर झोपलो गाडीमध्ये थोडा वेळ. झोपल्यानंतर ट्रॅफिक वगैरे लागली थोडीफार. तर मित्र बोलले आता तिकडे नको थांबायला वसई विरारमध्ये, तर बोलतात ठाण्याला येऊया आणि जेवूया. मग आता आलो आम्ही जेवायला इकडे शिवाजीनगरला. तर मग आता इथे आम्ही जेवतो. बाकीचे आपले मित्र आहेत ते गेले आतमध्ये हॉटेलमध्ये. तर आता आपण जेवूया मस्त जाऊन आतमध्ये हॉटेलमध्ये. आणि मग जेवल्यानंतर तुम्हाला भेटतो, नंतर मग डायरेक्ट जाऊया घरी. तर चला आता जाऊया. का आम्ही आलो आहे सर्व जेवायला हॉटेलमध्ये मित्र. ऑर्डर केलेलं आहे जेवण. तर जेवण यासाठी थांबलो आम्ही. ऑर्डर केलेलं आहे जेवण. जेवण आल्यावर मस्त जेवूया आणि घरी जायचे. आता घाई झाले, वैताग आला. आता जाम ट्रॅफिकमध्ये आंबवला आम्हाला या लोकांनी. बिनकामाचा फिरवला तेवढा लांब. काय मजा आली तेवढी आम्हाला. तर आता जेवूया फटाफट आणि मग घरी जातो. मग तुम्हाला घरी जाऊन मी भेटतो. ब्लॉग वगैरे घरी जाऊन एंड करतो. तर आता आपलं जेवण वगैरे आलेलं आहे गाईस. 2 मुर्ग मसाला, बटर चिकन वगैरे आणि रोट्या बिट्या. तर चला आता फटाफट आम्ही जेवतो. जेवल्यानंतर तुम्हाला भेटतो. मसाला बाय. तर गाईज आता आलेलो आहे घरी फार्म हाऊसवरून. भरपूर लेट झाला येण्यासाठी. 10:15 10:30 झाले येण्यासाठी. कारण दुपारीच आम्ही निघालो फार्म हाऊसवरून आणि मग तिकडून गेलो वसईला. वसईवरून मग परत बीचवर वगैरे फिरलो आणि मग येताना परत जेवायला गेलो. त्याच्यामुळे टाईम झाला, पण काय नाही, मजा आली, खूप एन्जॉय केला. तर मग आता टाईम झाला आहे ब्लॉग एंड करायचा. तर मग कसं वाटलं तुम्हाला आमचं एन्जॉयमेंट, मजा मस्ती, तर कमेंट करून नक्की सांगा. आणि आता अजून नक्कीच लवकरच प्लॅन करतो कोणता तरी मित्रांच्यासोबत. आणि असे इंटरेस्टिंग नवीन बारी एकदम ब्लॉग तुमच्यासाठी घेऊन येत राहील मी. तर मग आता हा ब्लॉग आपण इथेच एंड करूया. ब्लॉगला लाईक करा ब्लॉग आवडला असेल तर, आणि कमेंट करून नक्की सांगा कशी वाटली आमची एन्जॉयमेंट. आणि मग शेअर करा व्हिडिओला जास्तीत जास्त तुमच्या फॅमिली फ्रेंड्समध्ये. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ज्यांनी केलं नसेल त्यांनी. आणि ज्यांनी केलं आहे त्यांनी तुमच्या मित्रांना वगैरे पण सांगा चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी. तर पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या नवीन ब्लॉगमध्ये. चला तोपर्यंत बाय. जय जय श्रीराम.